शिवराय आणि मावळत हे पण खूप सुंदर आहे. हे बघा हे खूप सुंदर आहे. सर्वात भारी गोष्ट आहे ही. आपल्या सर्वांची इच्छा असते मित्रांनो महाराजांना दर्शनासाठी जायची इथे. सुंदर असे बघा बाळासाहेब. हे बघा मस्त सुंदर सुंदर आहे बाबा. हे बघा ज्यांनी पावनखिंड आपली लढवली बाजू इकडे सुद्धा आहे. इथे एक दोन आहेत. हे बघा अजून खूप सारे आहेत. आता बघा मित्रांनो पूर्ण शॉपमध्ये ना फक्त महाराजच आहेत. जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय. मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी ना नवीन व्हिडिओ घेत आहे. आज आपण चाललोय मित्रांनो की जोगेश्वरी ईस्टला. तिकडे एक शिवराय म्हणून एक शॉप आहे मित्रांनो. त्या शॉपमध्ये ना शिवरायांचे खूप सारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप सारे म्हणजे फ्रेम्स आहेत. त्यांचे छोटे छोटे असे स्टॅच्यूज आहेत. परत गेमिंग आहे. सर्व काही गोष्टी ना मित्रांनो तुम्हाला मी सांगेल तेवढं कमी आहे. मित्रांनो आपण त्या शॉपला जातात. बरेच दिवस मी त्या शॉपला जायची वाट बघत होतो मित्रांनो. पाच तो योग आले आपल्याला 2024 शेवटचे त्याचे काही दिवस उरलेले आहेत मित्रांनो. आणि त्यात आपल्याला आज मस्त आता व्हिडिओ भेटलेला आहे मित्रांनो बनवायला. शॉप खूप सुंदर शॉप आहे मित्रांनो. काय बोलू असा शॉपच्या बद्दल तुम्हाला काय माहिती देऊ असं काय माहिती नाही. पण मित्रांनो त्या शॉपला गेलो ना तर एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना मित्रांनो शिवरायांच्या ते तुम्ही बघून वेडे व्हाल. शिवरायांच्या बद्दलच्या एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत मित्रांनो. फ्रेम पासून त्यांचे भाग नका आहेत म्हणजे असं तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता असे काही सर्व काही गोष्टी आहेत मित्रांनो. तर मित्रांनो नक्की ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. थोडी पण मित्रांनो व्हिडिओ चुकू नका कारण का आजची व्हिडिओ ना माझ्या आतापर्यंत आयुष्यातील सर्वात बेस्ट हा व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो. आणि खूप सुंदर व्हिडिओ बनणार आहे असं मला विश्वास आहे माझ्या स्वतःवरती. आणि मित्रांनो प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा व्हिडिओचा तुम्हाला जर जोगेश्वरी शॉपचा ऍड्रेस पाहिजे असेल मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा. कारण का आता मी तुम्हाला प्रत्येक डायरेक्शन दाखवणार आहे. जोगेश्वरी स्टेशनवरून तुम्ही या शॉप पर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकता. कारण का यांचा इंस्टाग्राम आयडी सुद्धा आहे मित्रांनो. ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिली आहे इंस्टाग्राम आयडीची शिवराय या शॉपची. तर मित्रांनो त्यांच्या म्हणजे व्हिडिओला देखील मी बघितलं हे शॉपचे ऍड्रेस खूप लोक मागत होते कमेंट करून. तर मित्रांनो हे सर्वांसाठी ना बेस्ट व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर लोकेशन दाखवणार आहे मी. की स्टेशन जोगेश्वरी स्टेशनवर ना या शॉपला तुम्ही कसे पोहोचू शकता मित्रांनो. तर जास्त वेळ नाही घेतो तुमचा. आपण जाऊया जोगेश्वरी स्टेशनला. चला तर मित्रांनो आपण आता जोगेश्वरी स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता इथून पुढे आपण शिवराय या शॉपला आपण जातोय मित्रांनो. आता व्हिडिओ ना मित्रांनो थोडी पण पुढे ढकलू नका. तुम्हाला स्टेशनवरनं शिवराय या शॉपला कसं जायचं तुम्हाला सगळ्या या व्हिडिओमध्ये मी माहिती देतो मित्रांनो. सध्या तरी आता मी जोगेश्वरी स्टेशनला आहे. आता प्लीज मित्रांनो व्हिडिओ पुढे ढकलू नका. इथून आपण स्टेशनच्या बाहेर आलो आणि हे बघा तुम्हाला मी गुगल मॅपच्या लोकेशननी चाललो आहे मित्रांनो. चालत चाललो आहे. चालत इथून मला फक्त ना 15 मिनटं दाखवतो आहे डिस्टन्स. म्हणून मी चालत जातो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला पूर्ण रस्ता माहिती पडेल मित्रांनो. इथून ऑटोसुद्धा असते पण मी सध्या ऑटो करत नाही आहे. मी चालत जातो इथून. आपण स्टेशनच्या रस्त्याने ना मित्रांनो सरळ आलो. सरळ चाललो आहे आपण. इथून आता एक लेफ्ट आहे तो आपल्याला लेफ्ट मारायचा इकडून. लेफ्ट टर्न घ्यायचं मित्रांनो. डाव्या हाताला वळायचं आहे. मी आहे ना सरळ स्टेशनवरनं चालत आलो. बघा सरळ स्टेशनवरनं चालत आलो. इथूनच हाजी बेकरी आहे मित्रांनो. हाजी बेकरीचा ना इथून डाव्या हाताला वळायचं आपल्याला लेफ्ट टर्न मारून. बघा ही बेकरी लक्षात ठेवा हाजी बेकरी. इथून आपण सरळ इथून थोडा इकडे आपल्याला ना मस्जिद लागते. इथूनच पुढे अजून थोडा जायचं आहे. बघा टर्न मारून आल्यावरती आपण ना इथे एक मस्जिद लागेल. मस्जिदच्या देखील पुढे जाऊन आपल्याला राईट आहे. राईट टर्न मारायचं आहे. बघा आपण ना समोरून लेफ्ट टर्न मारलेला. तिथून सरळ चालत आलो. इथून आपल्याला राईटला जायचं आहे.
हे बघा ब्रिजच्या खालून आपल्याला राईटला जायचं आहे. राईटला स्ट्रेट जाऊन आता फक्त अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती तो शॉप आहे मित्रांनो. इथून तुम्हाला मोजून आहे ना 4 मिनटं दाखवलं. आता मला गुगल मॅपला 4 मिनटं दाखवतं आहे आणि परफेक्ट टायमाला गुगल मॅपने मला पोहोचवलेलं आहे मित्रांनो. गुगल मॅपची तुम्हाला लोकेशन सुद्धा देईल मी. आपण समोरच चाललो आहे. हे बघा इथून समोर आता शॉप येईल. आपण राईट टर्न मारला ना बघा आपण सरळ चालत आलो आहे. इथे थोडी वर चढण लागेल तुम्हाला. हा छोटासा एक ब्रिज आहे. ब्रिजच्या बाजूला एक छोटासा नॉर्मल ब्रिज आहे. इथून 1 मिनिट लागला आपल्याला पोचायला मित्रांनो. हे बघा इकडून जर चालत आलं तुम्हाला इकडून ब्रिजचं काम चालू असलं दिसेल आणि थोडे काही दिवसांनी आलात तर तुम्हाला काम पूर्ण झालेलं देखील दिसेल मित्रांनो. हा एक सर्कल आहे. सर्कलच्या समोरच आपल्याला ना ऑपोजिट साईडला ते शॉप आहे मित्रांनो. आता कन्फर्म करण्यासाठी मी एक दुकान विचारत सुद्धा त्यांनासुद्धा ते शॉप माहिती आहे मित्रांनो. एवढा फेमस आहे. हे बघा हा बघा एक सिग्नल आहे मोठा. आपला वरून हा हायवे गेलेला आहे. हे बघा आपण स्टेशन जिथून पोचलो आहे ना ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या हॉस्पिटलच्या इकडे पोचलेलो आहे. तिथून समोरच हॉस्पिटलच्या समोरच ना शॉप आहे. आता मी इकडून रस्ता क्रॉस करतोय मित्रांनो. आपल्याला दिसतोय हा बघा एक झूम करून दाखव तुम्हाला. हा समोरच शॉप दिसतोय आपल्याला. शिवराय आहे. मित्रांनो आपण शॉपची ते पोचलो आहे आणि बघा तुम्हाला गॅपमधून ना हा हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाच्या समोरच ना मित्रांनो शॉप आहे. तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दाखवतो मी. चला हे बघा मित्रांनो समोरच ना बाळासाहेब ठाकरेंच्या हॉस्पिटलच्या समोरच हा शॉप आहे आणि शॉपची एंट्री गेट आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा मस्त की ना पहिलेच महाराजांचे असे फ्रेम्स आहेत. हे बघा चला आपण जाऊ आतमध्ये आणि बघा एक मस्त फ्रेम आहे. तर मित्रांनो जर आता मी शॉप मध्ये आलो तुम्हाला प्रॉपर लोकेशन दाखवले. आपण स्टेशनवरनं स्टेशनवरनं कुठे येऊ शकतो आपण कसं यायचं बरोबर तुम्हाला पूर्ण लोकेशन दाखवत आलो. मी सेट करत आलो तुम्हाला. प्लस एक आपल्याला ना तुम्हाला मी हॉस्पिटल दाखवला हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचं हॉस्पिटल मित्रांनो. त्याच्या समोरच आहे ऑपोजिट साईडलाच आहे. योगेश्वरी ईशला तुम्हाला उतरावं लागेल मित्रांनो. स्टेशनला तुम्हाला स्टार्टिंगला असं बोललो नाही मी. तर योगेश्वरी ईश्वर तुम्हाला येण्याचं पूर्ण मी लोकेशन दाखवलं. मी शॉपमध्ये सध्या तरी उभा मित्रांनो आणि आलो आहे ना मी बघतोय जणू काय मी स्वर्गात आलोय. कारण का चारी साईडला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच गोष्टी आहेत मित्रांनो. नक्की सांगतो ना मित्रांनो एवढं मन माझा भारावून गेलाय. जणू एक मी शिवरायांच्या मंदिरात उभा आहे अशी मला फिलिंग येते. आणि आतापर्यंत मला सर्वात बेस्ट शॉप मधला असेल तो मित्रांनो हा शॉप असेल मित्रांनो. तर तुम्हाला मी स्टार्टिंगला सर्व काही म्हणजे गोष्टी दाखवतो इकडच्या अवेलेबल काय काय आहेत ते मित्रांनो. आणि खरं सांगतो मित्रांनो चुकूनही सुद्धा नाही व्हिडिओ मित्रांनो पुढे ढकलू नका. पूर्ण तुम्हाला म्हणजे थोडी तरी व्हिडिओ तुम्ही पुढे ढकलला नाही मित्रांनो. एवढ्या सुंदर सुंदर तुम्ही गोष्टी इकडून तुम्ही बघण्याचे विसरून आला मित्रांनो. तुम्हाला मी सांगू शकत नाही. चला तर मी जास्त वेळ नाही तर तुम्हाला तर मी पूर्ण शॉप दाखवतो मी. या मित्रांनो बघा आपण ना शॉपच्या आतमध्ये आलो. तुम्हाला फक्त असं एक लोक दाखवतो शॉपचा. तुम्हाला आता हळूहळू करून ना मित्रांनो इकडच्या खूप साऱ्या गोष्टी दाखवून देतो. हे बघा सर्वात प्रथम तर आहे ना इकडे तुम्ही घरी सजावटीसाठी ना तुम्हाला जर फ्रेम बी हवे असेल तर इकडे तुम्हाला अवेलेबल आहे. ही सर्वात खूप सुंदर फ्रेम मला असं ही लायटिंगवर आहे. हे बघा मित्रांनो हे बघा ही एक खूप सुंदर आहे. एक खाली एक खूप भारी आहे मित्रांनो. आणि मला आवडलेले ना मित्रांनो सर्वात बेस्ट तर ही आहे. आणि ही सगळी ना मित्रांनो बघा
आतापर्यंत माझ्या आयुष्यातली सर्वात बेस्ट शिवरायांची जर फ्रेम असेल ना ती मित्रांनो ही आहे. आणि ही बघा ही एक आहे मित्रांनो. तुम्हाला म्हणजे ही बोलत ना मित्रांनो खूप सुंदर आहे तिकडे. तुम्हाला मी इथे एक एक दाखवतो मित्रांनो. ही बघा ही एक बेस्ट आहे. आणि हे बघा एक खांद्याशी ठेवलेले आहेत. हे खूप सुंदर आहे. आणि हे बघा ही ना जणू डायमंड्स आहेत. पूर्ण हे डायमंड्स आहेत ना मॅडम? हे बघा मित्रांनो डायमंड्स आहेत सगळे. आणि इथे खूप सुंदर लावले आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो. आणि जर तुम्हाला तर कोणाला काही गिफ्ट वगैरे देण्याचं असेल तर मित्रांनो हे बघा इकडे खूप सारे असे मला ऑप्शन्स आहेत. हे बघा आणि खूप सुंदर आहे. हे काढू शकता. आणि स्वामी विवेकानंदाची सुद्धा आहेत. हे बघा. आणि बघा एका साईडला एक छोटी अशी फ्रेम आहे का महाराजांच्या काळातले सर्व शस्त्र आहे. हे बघा हे. आणि इथे देखील सुद्धा खूप छान गोष्टी आहेत मित्रांनो. हे बघा खरंच सांगतो एकदा तरी या शॉपला या. खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे बघा एक सुंदर आहे मित्रांनो. जेवढे तुम्हाला दाखवणार ना. हे बघा इथे तुम्हाला गिफ्ट जर करायचं असेल तर मित्रांनो हे बघा इथे वाघ नख आहेत. खडा आहे. हे बघा जे जेव्हा ते लोक तलवार वगैरे सगळ्यांचा उपयोग करायचे ना मित्रांनो त्यापूर्वी. हे बघा राजगद्दासुद्धा आहे. हे बघा ही एक तलवार आहे. हे बघा खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. हे बघा हे मस्त आहेत मित्रांनो. आणि बघा तुम्ही दाराच्या बाहेर सुद्धा तुम्ही एक सुंदर असे फ्रेम लावू शकता. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. बघा सगळे मावळ्यांची अशी फ्रेम आहे. सुंदर आहे. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते शिवरायापासून सगळ्यांचे तुम्हाला इथे भेटून जाणार. बघा खाली देखील ना मित्रांनो खूप सुंदर आहेत. हे बघा ज्यांनी पावनखिंड आपली लढवली बाजीप्रभू देशपांडे यांचासुद्धा तुम्हाला हे पण तुम्हाला इकडे भेटून जाणार. हे बघा खूप सुंदर आहे बाजीप्रभू देशपांडे. आणि तुम्हाला जर गाडी बिडीत जर काही ठेवायचं असेल तर ते सुद्धा इकडे अवेलेबल आहे. बघा हे खूप सुंदर आहेत. बघा जय मल्हार. हे बघा खूप सुंदर आहे. आणि महाराजांची सुद्धा खूप सुंदर आहे. बघा हे दोन्ही पण मला ना खूप आवडले. पुढे आपले महाराज आणि त्या पाठी विठ्ठल आहे. आणि एक महाराजांची सिंहासनावरती एक मूर्ती खूप सुंदर आहे. आणि बघा हे बघा ज्योतिबाची मूर्ती सुद्धा आहे. आणि आपण ही एक मूर्ती होती मित्रांनो ही आपल्याला खूप आवडलेली. आपण गुरुकृपा शॉपमध्ये जेव्हा आपण व्हिजिट केलेली तेव्हा ही सेम अशी मूर्ती होती. बघा ही एक फ्रेम आहे ना खूप सुंदर आहे. खूप भारी आहे. बघा शिवराय आणि मावळत. आणि त्याच्यावरती बघा हे पण खूप सुंदर आहे.
आणि सर्वात बेस्ट मूर्ती आहे ना महाराजांची ती ही आहे, छत्रपती शिवरायां हे बघा. आणि पिंड आहे, पूजा करताना दाखवण्यात आले आहे फ्रेममध्ये. आणि बाजूला राजमुद्रा आहे हे बघा. हे खूप सुंदर आहे. तुम्ही जेवढं मित्रांनो बघाल ना तेवढं कमीच आहे हे बघा. खाली सुद्धा मस्त आहे, शनिवार वाडासुद्धा आहे बघा बाजूला. असं तुम्ही गाडीत तुम्ही ठेवू शकता. आणि हे बघा विठुरायाची सुद्धा मूर्ती आहे छोटी अशी. आणि पवनपुत्र हनुमान आहेत हे बघा. प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे. आणि बघा हे जे आहे ते महाराजांची आपली अशी रायगडाला समाधी आहे ना मित्रांनो महाराज हे बघा. हे मला आवडलेलं सर्वात आतापर्यंत सर्वात भारी गोष्ट आहे. आपल्या सर्वांची इच्छा असते मित्रांनो महाराजांना दर्शनासाठी जायची इथे हे बघा. एक मस्त आहे मित्रांनो, मलाही खूप आवडलं. आणि बघा हे बघा, हे देखील खूप सुंदर आहे. आणि विठू रखुमाईची सुद्धा मूर्ती आहेत म्हणजे. आणि बघा हे गिफ्ट जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल खास व्यक्तीला तर हे आहे मित्रांनो. हे आपल्या शिवरायांचे वाघनख आहे. ज्या अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला मित्रांनो. ही जी वाघनख आहेत अशी त्यांचं म्हणजे एक वाघनखाची प्रतिकृती म्हणून ठेवलेली आहे मित्रांनो इथे हे बघा. तुम्हाला हे सुद्धा भेटून जाईल. आणि बघा हे एक मस्त आहे. आणि हत्तीवरती बघा आपले महाराज आहेत, तुम्हाला दिसत असतं. आणि बघा एक मस्त आहे. आणि बघा मस्त असं असे वाघनख आहेत बाजूला. आणि इथे सुद्धा देखील बघा मस्त तुम्हाला गिफ्टिंग करू शकता. फ्रेम बिम प्रभू श्रीरामांचे सुद्धा आहे अवेलेबल. आणि बाजूला मस्त तलवार आहे हे बघा. ही एक आहे. आणि इकडे काहीच नाही बॅचेस आहेत हे बघा. जय शिवराय म्हणून काही बॅचेस आहेत. आणि हो म्हणजे आणि मस्त असे नाही कार्ड्स आहेत हे बघा. ही सुद्धा खूप सुंदर आहे. मित्रांनो बघा आपण सध्या इंस्टाला ना जे ट्रेंडिंगला आपण बघतोय मित्रांनो शिवरायांच्या मूर्त्या त्यातली बघा ही एक आहे. अनेक दिवस माझी इच्छा होती ही महाराजांची सिंहासनावरची मूर्ती बघावी म्हणून. हे खूप सुंदर आहे. आणि त्या बाजूला देखील हे बघा मित्रांनो वरती असे पवनपुत्र हनुमानची पण मूर्ती आहे हे बघा. मस्त मस्त आहे. स्वामी समर्थांची सुद्धा मला भेटून जाणार इकडे. आणि बघा इथे बाप्पांच्या सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे हे बघा. बाप्पाचं निवेद आहे, मोषक आहे हे बघा. आणि एक स्वामींची सुद्धा मूर्ती आणि पाठीमागे महाराजांची सुद्धा फ्रेम आहे हे बघा. आणखीन एक बाप्पांची मूर्ती बाजूला. आणि विठू रखुमाईची आणि पाठीमागे प्रभू श्रीराम आहेत. आणि एक सुद्धा स्वामींची मूर्ती आहे. आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये गणेश उत्सवामध्ये जर तुम्ही डेकोरेशन करता मित्रांनो शिवरायांचं जर तुम्हाला इकडे ना त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी भेटून जाणार. जे जे मावळे वेळ तुम्हाला काही ठेवायचे असणार ना मित्रांनो ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जाणार. किंवा तुम्ही असं सुद्धा घरात जर डेकोरेशन करून तुम्ही ठेवायची इच्छा असेल तर मित्रांनो हे बघा इथून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटून जातील हे बघा. खूप सुंदर सुंदर बाजूला नंदी आहे हे बघा. गोंधळी आहेत. आणि हे बघा मस्त आहे. एक असे वाऱ्याचे तुम्ही सेट तुम्ही बनवू शकता मस्त. आणि हे बघा हे खूप सुंदर सुंदर आहे. बाळूमामा आहेत. आणि पूर्वी जे आपले माणसं असायचे जे काम करायचे त्या गोष्टीसुद्धा आहेत. हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे हे तुम्ही ना तुमच्या घरामध्ये तुम्ही हे पूर्ण सेट तुम्ही बनवू शकता. पूर्ण सेट आहे मित्रांनो. तुम्हाला एक वॉल तुम्ही पूर्ण तयार करू शकता. हे पूर्ण एक सेट आहे. आणि बघा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बघा. मला आवडलेलं सर्वात बेस्ट ना तुम्हाला मी लास्टला दाखवायला ठेवलं मित्रांनो. एक पूर्ण वॉल आहे. तुम्ही तुमच्या घरात पूर्ण एक वॉल तुम्ही सेट करू शकता. खरं जर तुम्ही शिवप्रेमी असाल तुम्ही नक्की तुम्हाला ही अशी करायची इच्छा असेल मित्रांनो तर तुम्ही पूर्ण करू शकता.
आणि इथे बघा तुम्हाला दाखवतो बाजूला असे काही हे बघा मावळे आपले गडद चढण्याचे असे दाखवत आहे. आणि ते बाजूला एक आहे बघा. आणि ही मध्ये ना महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आहे बघा. असं तुम्हाला फील होणार ना मित्रांनो, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर आहेत. ही बघा ही एक थाली आहे, ही एक खूप सुंदर फ्रेम आहे मित्रांनो. आणि ही एक आहे बघा मस्त. आणखीन एक आतमध्ये आहे, हे तुम्हाला मी पूर्ण वॉल दाखवते. पूर्ण वॉल दाखवले तुम्हाला मी बघा, पूर्ण आतमध्ये. हे बघा कोल्हापूरची महालक्ष्मीची सुद्धा फ्रेम आहे. आणि हे बघा सिंधुदुर्गाचा किल्ला जो आपला गड आहे त्याची प्रतिकृती आहे छोटी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची गडाची मित्रांनो. हे बघा ही देखील खूप अतिशय सुंदर आहे. हेच मी हे आणि जी वॉल आहे पूर्ण ते बघण्यासाठी मी इकडे आलो. हे बघा आपण दिवाळीमध्ये गड किल्ले आपण असे बनवतो मित्रांनो. जर तुम्हाला रेडीमेड पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता मित्रांनो. हे बघा, हे बघा पाठीमागे सुद्धा आहे बघा, ती एक रायगडची छोटी प्रतिकृती आहे. हे बघा बाई अजून एक वॉल, एका वॉल साईड आहे दुसरी एक वॉल साईड आहे साईडची. हे बघा पूर्ण एक मोठी वॉल साईड, पूर्ण एक मोठे वॉल आहे बघा. ही एक पूर्ण मोठी आहे मित्रांनो. हेच खास मी बघण्यासाठी हेच आलेलो आहे मित्रांनो. इकडे वरती सुद्धा काही फ्रेम्स आहेत हे बघा, हे तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. आणि जसे आपण आता तिकडे सिंधुदुर्ग किल्ल्याची आपण प्रतिकृती बघितली, एक बघा इकडे सुद्धा आहे. इथे एक दोन आहेत बघा, अजून खूप सारे आहेत. तर बघा सज्जनगड आहे, हे सज्जनगड आहे. आणि इथे देखील नाव दिलेलं नाही आहे कुठचा. हे बघा खूप सुंदर आहे. आणि हे बघा इकडे एक आहे सुवर्णदुर्ग आहे, त्याची प्रतिकृती आहे छोटी. हे बघा एक इकडे एक आहे. खाली एक मस्त आहे हो मित्रांनो. तुम्हाला ना खरं सांगतो तुम्ही एकदा तरी या इथे. आतमध्ये एक आहे आणि एक वॉल मस्त आहे महाराजांची मित्रांनो. जेवढं तुम्हाला दाखवेल ना इकडच्या गोष्टी मित्रांनो त्या खूप कमी आहेत, कारण का खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत मित्रांनो. जणू खरं सांगतो ना असं वाटतं मला मी मित्रांनो खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मंदिरामध्ये उभा आहे. आणखी तुम्हाला काही गोष्टी दाखवून सर्वात बेस्ट गोष्ट तुम्हाला दाखवून ना इकडची मित्रांनो की लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणजे असं गेम आहे इकडे. आपण ते गेम आता बहुतेक मी ट्रेंडिंगला इंस्टाग्रामला बघतो मित्रांनो. ते गेम आहे त्या हेतून तुम्ही ना आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या लहान बाळाला म्हणजे लहानपासूनच आपल्याला महाराजांचा इतिहास कळत जाईल मित्रांनो. तो एक गेम आहे, तो गेम तुम्हाला दाखवतो मी आणि त्याचीसुद्धा आपल्याला माहिती भेटते का बघा त्या गेमची. आणि तो गेमसुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जाईल. आणि महाराजांचे पुस्तकं देखील आहेत मित्रांनो. आतापर्यंत आपण ते पण मोबाईलवरती मुलं देतो, आपण मोबाईल देतो हातामध्ये, इतर दुसरे गेम तुम्ही खेळायला देतो मित्रांनो. तसंच आपल्याला महाराजांचा गेम आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या. तो गेमने ना मित्रांनो आपल्या महाराजांचे लहानापासून आपल्या मुलांना बाळांना ना मित्रांनो एक माहिती पडायची, आपल्या महाराजांची इतिहास पूर्ण माहिती पडेल त्याच्यामध्ये. तुम्हाला तुम्ही गेम दाखवतो या मित्रांनो. हे बघा एक गेम आहे, हे सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल मित्रांनो. हा बघा हा एक आहे बोर्ड गेम आणि हा एक छोटा आहे. हे बघा ही मोहीम गेम आहे, मोहीम आहे ही पूर्ण. हे बघा ही सुद्धा आहे
पूर्ण तुम्हाला बॉक्स दाखवतो. आणि इथे ना मित्रांनो हे बघा, इकडे ना सगळं काही माहिती दिली. आतमध्ये कार्ड्स आहेत. इकडे एका बॅक साईडला सगळी माहिती आहे याच्याबद्दलचे. आणि कार्ड्स गेम आहेत हे बघा. हे दोन्ही पण गेम आहेत ना मित्रांनो, कार्ड्स गेम असे तुटण्यासारखी अशी गोष्ट काहीच नाही आहे. हे बघा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती एक पुस्तक देखील आहे. आणि एक त्यांचं पेन आहे इथे मित्रांनो. हे बघा, एक पेन आहे त्यांच्याबद्दल, त्यांची देखील पुस्तक आहे. आणि हे बघा आपले शिवाजी महाराजांच्याबद्दल सुद्धा इकडे पुस्तक आहेत अवेलेबल आपल्याला. हे बघा, एक खूप सुंदर असा पुस्तक आहे आतमध्ये. हा पुस्तक आहे मित्रांनो, गड किल्ल्यांची पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये भेटून जाईल आपल्याला. एक मिनिट ना मित्रांनो, मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा, ॲक्च्युली मी ओपन करायच्या मित्रांनो परमिशन नाही घेतली. सगळी तुम्हाला माहिती भेटून जाईल या पुस्तकात. हे बघा, पूर्ण काही एकाच पुस्तकात माहिती आहे. हे बघा मित्रांनो, ही पुस्तक तर प्रत्येकाला पाहिजेत आपल्या घरात. तुम्हाला पूर्ण आपला गड किल्ल्यांचा इतिहास तुम्हाला माहिती पडून जाईल मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला ना मी जेवढ्या गोष्टीकडे दाखवलं तेवढं मला असं वाटतं मी हे नाही दाखवलं ते नाही दाखवलं. खूप सुंदर असं शॉप आहे मित्रांनो. हे शॉप नाही बोलता येणार मित्रांनो, एक मंदिरच आहे. हे खूप जे ओनर आहेत त्यांना खरं मनापासून मी धन्यवाद बोलतो की एक असं तुम्ही मस्त असे शॉप महाराजांचं ओपन केलं तुम्ही इथे. खूप सुंदर वाटते. येऊन ना खूप भारी वाटते. इकडे खूप फील होते असे तर तुम्ही स्वर्गात आहे का. आणि असं एक तरी शॉप आपल्याला शहरामध्ये असावं, प्रत्येक स्टेशनला असावं मित्रांनो. खूप उपक्रम हा खूप छान आहे मित्रांनो. आणि मला सर्वात आवडलेली गेम आणि पाठची तुम्ही जो वॉल बघता महाराजांची, तुम्ही घरात पूर्ण एक सेट करू शकता. तुम्हाला इथे घरात ज्या गोष्टी हवी असेल ना महाराजांच्याबद्दल तुम्हाला इथे सगळं काही भेटून जाईल मित्रांनो. जर तुम्हाला गिफ्ट कोणाला द्यायचं असेल, काय कोणाला द्यायचं असेल मित्रांनो, कोणी नवीन घर ओपनिंग केलेलं आहे का आपण गिफ्ट तर देतो मित्रांनो. नवीन घेऊन जेव्हा घर जे आपण ओपनिंग करतो मित्रांनो त्यांच्या डिग्री सर्व बेस्ट. जर तुम्हाला त्या लोकांना गिफ्ट द्यायचे असेल तर इकडून तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. खूप सुंदर सुंदर आहे. आणि तुम्हाला एक लास्टचा एक व्ह्यू दाखवतो दुकानाचा. आपण व्हिडिओ शॉप बघा मित्रांनो, पूर्ण शॉपमध्ये ना फक्त महाराजच आहेत. खूप सुंदर सुंदर आहे मित्रांनो. बघा तर मित्रांनो, आपण असा खूप सुंदर असा महाराजांच्या बद्दलचा शॉप बघितला मित्रांनो. इथे आलो ना मी, जसं मला स्टार्टिंगला बोललो जणू काय मी स्वर्गात आलोय मित्रांनो. इकडे ना खरंच अशी फील होते ना मित्रांनो. अंगावर बघा माझे शहारे येतात अक्षरशः, कारण का जे चारही साईडला ना मित्रांनो फक्त आणि फक्त आपले छत्रपती शिवाजी महाराजच आहेत मित्रांनो. आणि इकडे सुद्धा इतर गोष्टी तुम्हाला सुद्धा गिफ्टसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर भेटून जातात. आपण बघितलं मित्रांनो त्या स्वामींच्या मूर्त्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या आहेत आणि इतरही महापुरुषांची मित्रांनो इकडे मूर्त्या आहेत मित्रांनो. नक्कीच तुम्हाला सांगेल ना मित्रांनो, जोगेश्वर ईशला शॉप आहे मित्रांनो. तुम्हाला मी पूर्ण स्टार्टिंग पासून मी तुम्हाला लोकेशन दिलेलीच आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर नक्कीच सांगतो मित्रांनो, या शॉपला या मित्रांनो. एकदा तुम्ही या मित्रांनो, खरं सांगतो ना, तुम्ही इथून जाण्याचा तुमचा पाऊल काय मित्रांनो शॉपच्या बाहेर पडणार नाही. खूप सुंदर शॉप आहे. आणि जे शॉपचे ओनर आहे खरंच त्यांना मनापासून धन्यवाद करतो की अजून काही ठिकाणी तुम्ही शॉप ओपन करा, कारण का खूप सुंदर असे तुम्ही ना जे शॉप खोललंय मित्रांनो. साहेब खूप छान वाटतं या शॉपमध्ये येऊन. आणि प्रत्येक शिवप्रेमी आणि आपल्या शिवभक्त मित्रांनो नक्की या शॉपला या तुम्ही. आणि आतापर्यंत जेवढी तुम्ही प्रेम केलं आपल्या चॅनलला मित्रांनो असं तुम्ही करत राहा. आता मी निघतोय, तसं तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.